विचार येतो तुमच्या बोलण्याचा। प्रथम रावण माझ्या होता, काय अशी चुकी केली होती हो? मी सांगितलं की तुमचं उत्तर झालं माझ्या घराच्या प्रश्नाचं, तर उत्तर 95% घेतलं, 5% जमलं नाही। आणि तुम्ही सांगितलं की एक गोळा तयार झाला, मीही मान्य करतो, पण म्हणजे शहीद साहेब पण विचारलं होतं की त्या दोघांच्याही मिळणारा दोघांच्याही शक्तीमुळे तो गोळा तयार झाला, तर सर्वांनी शहीद साहेब त्या गोळ्याला कुठे ठेवण्यात आलं होतं? की त्या गोळ्याला कुठे ठेवण्यात आलं होतं आणि तो गोळा त्या गोळ्यापासून कोण तयार झाला, तर त्याच्या मागचा उद्देश काय? शहीद साहेब अजूनही मी स्वतःच्या छातीवर हात मारून सांगतो की तुमचं 5% होत आहे, याचा परिपूर्ण विचार करा। मी सांगितलं असतं पण तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर सांगितलं नाही। शहीद साहेब, माणसाचा दृष्टिकोन जगाकडे जर बघण्याचा वाईट असला, सारं जग वाईट दिसतं। गाव खराब असलं, पोस्ट खराब दिसतं, पोस्ट खराब असली तशी त्याला जिल्हा खराब दिसतं, आणि म्हणून दुसऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवा। शहीद साहेब, इतर शहरासंग आपल्याला काही घेणं देणं आहे का? आणि आमची कमराच्या खालचे शब्द वापरण्याची काही गरज होती? लोकांना जागृत करण्याची काही गरज आहे का? नाही, त्यांचे कर्म त्यांच्या संग। सर्वांनी शहीद साहेब, आज कोणाला ज्ञानी शहरों से पढ़ के पाला, आज कोणाला ज्ञानी शहरों से पढ़ के पाला, कुछ बेवकूफ शहरों ने ये तमाशे को नंगा मनते रात दिन पढ़कर पुराना पोथी और लाख अम्बेडकर खा डाले शहरी और आजकल के शहरीनों ने, इसलिए हमारी माता बहनें तमाशा दिखनी नहीं है। मलाही माहित आहे हो शहीद साहेब, मान्यवरजी, पण मी या वाक्याचा वापर करायला पाहिजे होता। अपनी सीमा की चौकट पर किसी को आने नहीं दूंगा, अपनी सीमा की चौकट पर किसी को आने नहीं दूंगा, और ये मेहनत की कमाई है मान्यवरजी, किसी को अगर मारूंगा तो कैसा घर का, तो मर कदम तक रोने नहीं दूंगा। अकेला न समझो, मैं अकेला नहीं हूँ, सच्चे गोली का खेल आज तक खेला नहीं हूँ, किसी के जुतेवार अपने सीने पे झेला नहीं हूँ, क्योंकि स्वर्गीय चिन्ह भोग है। और मेरे बात को अगर समझ नहीं सकते, आपका कहना है तो मेरे सामने, आपके सामने मेरी क्या कह रहे? माझा सोळा हो, माझा सोळा सर्वांनी शहीद साहेब, पण तुमच्या प्रश्नेचा प्रश्न आहे, तुमचा विचार करा, माझा जाऊ द्या। शहीद बघा, मरना है तो अच्छी जगह मर, बेमौत मरता है क्यों? बातें बेहोशी करता है क्यों? मैं डोकं फिरलो से, मैं डोकं फिरलो से, मी पाठी झालो असेल, शहीद साहेब मार्गदर्शन करण्याचं माझं चुकलं तर तुमचं आज्ञा कर्तव्य मला मार्गदर्शन करण्याचं, तुमचं चुकलं तर माझा आज्ञा कर्तव्य तुम्हाला मार्गदर्शन करण्याचं, जेणेकरून या जनतेला बोध होईल, ही जनता जागृत होईल। सर्वांनी शहीद साहेब याद मगर जीवन में मरना सीखले, जीवन में मरना सीख लो, और मरना हो तो कैसा मरना, पहले नाम अमर करना सीख लो। हर प्राणी संसार करते होती है संसार में, खाना पानी, हम इंसान है, इंसान जैसे रहो, इंसानियत से जीना सीख लो, और मरना तो कैसे मरना, पहले नाम अमर करना सीख लो। सन्माननीय शहीद साहेबांचं 5 वर्षाही ज्ञानीवंताचं ज्ञान मूर्खाने कधी पटणार नाही, आहे का? आता मी मान्यवरजी, तुम्ही मला नाही म्हटलं, खरोखर आहे, ज्ञानवंताचं ज्ञान कधी मूर्खाला पटत नाही आणि पटणारही नाही। शहीद साहेब, पण तुमचा जर विचार कसा असेल, तो माझ्याकडे बघण्याचं वेगळंच असेल, तर हे भ्रम नष्ट करा, दूर नाही करा। सर्वांनी हमें हर मरीजों की नब्ज देखकर उसके बीमारी को भगाना आता है। पहलवान कितना भी तगड़ा क्यों ना हो, मान्यवर जी, उसे चिकित्सा करना, वो दाव लगाना आता है।
जब हम घाव करना जानते हैं तो ऊपर से मलम लगाना भी आता है। ज्ञान ध्यान का पद को समाचार मिला तो मन के मन में रोते हैं। हम तो अज्ञानी को ज्ञान के पाने से रोते हैं और जैसी जगह मिली वैसा बीज बोते हैं। मानने वाली प्रश्न की मानने के लिए 3 मिनट राम राम 2दा का घेतात 3दा का नाही 1दाच का नाही। काही कडलं सांगितलं की भारतीय त्या अंकल्पीनुसार त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा तर मान्यवरजी आत्मा आणि राम म्हणतात। आत्मा आणि राम आणि म्हणून आत्माराम आणि म्हणून रामराम घेतात। सन्माननीय शाहीर साहेब तसं नाही। त्या भारतीय अंकल्पीमध्ये हा नंबर 2 मध्ये रा हा 27 मध्ये येतो। 27 आणि 2 किती झाले 29 झाले। आ अधिक र आ अधिक र अधिक आ बरोबर रा आणि 25 मध्ये म येतो तर 25 आणि ते 29 किती झाले 54। रा अधिक म बरोबर राम म्हणजे 54 झाले। तयार जपण्यासाठी 2दा राम राम घ्यावा लागतो 2दा सन्माननीय शाहीर साहेब। तर 54 आणि 54 किती झाले 108 आणि म्हणून एका रामाचे 54 होतात। एका रामाची गिनती 54 होते आणि 2 108 या शरीराच्या मनातून या तोंडाद्वारे त्या राम राम या नावाचे जप होते। 108 महिन्याचे तेव्हा जप परिपूर्ण होते सन्माननीय शाहीर साहेब। आता ते 108 मध्ये कुठे या शरीरामध्ये 108 मध्ये कोणत्या जपी जप करतात सन्माननीय शाहीर साहब। मानेंगे आपको हम भी मानेंगे आपको। सोच आपकी गलत हो सकती है मगर वो शायर हम नहीं। आप होंगे कलगी के शेर मगर ये राजन सुभान वाला आपसे कोई करे इसका हमें गम नहीं रहा। आप मेरी बिगाड़ सको मान्यवर जी इतना तो अपने दम नहीं प्रयत्न करून पहा। हो ना मी पण नाही हो अभिमानी करतच नाही। माझी हार खाली काही चालेल आणि मला हारण्याचं आहे। मोठ्याचं काही खपत पण नायकाचं काही खपत नाही। तुम्ही एखादा वायपणे भाषेचा वापर केला तर तुम्हाला सूट मला नाही कारण तुमची कमाल झालेली आहे। माझी व्हायला मला कमावणे आहे आणि कमावण्याकरता मला कोणत्या वाक्याचा वापर करून दुय्यमी करावा लागेल याचं भान मला आहे। जाएंगे मगर नीचे झुकने ना देंगे वो शायर हम है। शहरी में दम है बात कर दो तोड़ती क्या कम आएगा चला ना बाहर को पहले फिर मैदान में आना।
शिकलू चला समझा करके कहता आपको बात अगर न मानी मार मारूंगा ज्ञान का पटक पटक कर तो पीने न दूंगा पानी। पीने में दूंगा पानी। शर्मानी शहीद साहेब हाँ तेरी अखियों का यह काजल Thank you.